अरे काय म्हणतो राखी? काय रे, सब बढिया. हम्म खूप दिवसा आलो. सांगा तुम्ही शैलेश भाऊ, काय म्हणता? बस मी तर मजेत आहे. तू सांग. ठीक आहो आता सध्या. काय मागे मी ऐकलं तू वडिलांनी तुला तिथे नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलं होतं, भंडारा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. काय ना, मी जॉबला होतो. हा तिथं हॅबिट होऊन गेली होती स्ट्रेसमुळे. हा सायंकाळी शिफ्ट सुटायची. हम्म. अंग पाय दुखल्यामुळे दवाई सारखा घ्यायचा, ते दवाई सवय होऊन गेली होती माझी. अच्छा अच्छा. हम्म. मग आता आता ठीक आहो. तो वडील आणि वगैरे कसे आहेत? ते पण ठीक आहेत. आई? आई पण ठीक आहे, मजेत. मग आता अजून दुकानात तू वगैरे अजून बसतात. अजून व्यसन करतोस का? नाही ना, आता तर कधी नाही. का? आता काय कारण काय आहे त्याचं? कारण मीन्स ते गॅप पडली होती आणि ते गॅप गरजेची होती मला. हम्म. आणि ते मला भंडारा व्यसनमुक्तीमध्ये मिळाली. अच्छा अच्छा. क्लासेस वगैरे केले मी ना, मोटिवेशनल क्लासेस, योगा, हम्म. शेअरिंग. कारण की पहिले तर डेअरिंग होती नाही आपल्यामध्ये. हम्म. पहिले दारू पिऊनच आपण चढून यायचा स्टेजवर, आहे हा माहित तो कोणी नाही. हम्म. तिथं मी ना पहिल्याला डेअरिंग घेऊन गेली 200 लोक, 200-250 लोकांमध्ये. अच्छा अच्छा. खूप मजा आली तिथं. म्हणजे खूप मोटिवेशनल भेटला तिथं ते क्लासेसमुळे. विचार करायला वेळ भेटला म्हणजे हाव. एकंदरीत असं बोलायचं झालं तर. आणि पाहिजे पण होती मला गॅप करिअर मध्ये. आणि त्यांना खूप कन्सर्ट, म्हणजे ते क्लासेसमुळे त्यांना मला माइंड पूर्ण फ्रेश करून टाकला त्यांना माझा. म्हणजे ते अल्कोहोलिक म्हणून त्यांना काढून टाकलं, का दारू गडू वाईट असते. पहिल्या तर आपण काय काय होऊ शकते असे पण पेशंट मिळाले तिथं. त्याबद्दल सांगितलं त्यांना, का घर बर्बाद होते, हे होऊ शकते, ते होऊ शकते. पूर्ण मोटिवेट केलं त्यांनी. म्हणजे दारूचे फायदे आणि कारण दोन्ही सांगितलं त्यांना. अच्छा अच्छा. दारूचे फायदे होतात का? फायदे मीन्स तेच. कसे होतात फायदे? घर उडते, बायको जाते. अच्छा अच्छा. तेच फायदे सांगत. अच्छा, म्हणजे ठीक आहे. आता व्यवस्थित आहे ना? अंगात वगैरे भरलाय बढिया थोडा. 41 kg होता, 56 होऊन गेला. अरे वा वा वा. आता जेवण वगैरे मस्त मिळतं का तिथं? हो, जेवण एक नंबर आहे. आणि सॅटर्डे संडे मील खूप मस्त. सॅटर्डेला खीर मिळतो, राईस नाही मिळत. खीर एक नंबर. मला खीर बहुत आवडायची तिथं. आता पण आठवते खीरची मला. अच्छा अच्छा. चल चल चल. बढिया. संडेला पुलाव आणि मोस्ट इम्पॉर्टंट फेवरेट. माझी तर फेवरेट होऊन गेली. आता घरी पण सवय होऊन गेली. ओके.